या स्पेशल मराठी रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत खमण ढोकळा। तर ढोकळा बनवण्यासाठी आपल्याला सर्वात आधी डाळीचं पीठ म्हणजेच बेसन हे चाळणीने स्वच्छ असं चाळून घ्यायचं आहे। चाळून घेतलेलं डाळीचं पीठ आपण कप किंवा वाटीच्या मापाने घेऊ। इथे एका मिक्सरच्या भांड्यात आपण 1.5 कप डाळीचं पीठ घेऊ। यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालू। त्याचबरोबर यामध्ये 1 चमचा साखर घालायची आहे। त्यानंतर यामध्ये पाव चमचापेक्षाही आपल्याला इथं कमी हळद घालायची आहे। त्याचबरोबर चवीसाठी आपण यामध्ये एक छोटासा आल्याचा तुकडा आणि एक हिरवी मिरची घालू। त्यानंतर अर्धा कप आंबट असं दही घालायचं आहे। दही नसेल तर आपण इथं ताक किंवा लिंबूही घालू शकतो। सोबतच अर्धा ते पाऊण कप पाणी घालू। यापेक्षा जास्त पाणी आपल्याला यामध्ये घालायचं नाही। आणि आता इथे झाकण लावून आपण मिक्सरला हे फिरवून घेऊ। त्यानंतर मिक्सरला फिरवून घेतलेलं मिश्रण आपण एका बाउलमध्ये काढू। यामध्ये आता 2 छोटे चमचे तेल घालू। आणि आता आपण हे मिश्रण चमच्याच्या साहाय्याने एकाच डायरेक्शनमध्ये अर्धा मिनिटभर तरी छान असं फेटून घेऊ। यामुळे तेल हे मिश्रणामध्ये एकजीव होऊन ढोकळा आपला फ्लफी होण्यास मदत होते। अर्धा मिनिटभर मिश्रण छान फेटून झाल्यानंतर यामध्ये आता आपण इनो घालू। इनो घातल्यामुळे मिश्रण हे अजून लाईटवेट बनते आणि त्यामुळे आपला ढोकळाही जाळीदार बनण्यास मदत होते। मिश्रणामध्ये इनो घातल्यानंतर याला ॲक्टिवेट करण्यासाठी आपण किंचितसं पाणी घालू आणि पुन्हा याला एकाच डायरेक्शनमध्ये छान असं फेटून घेऊ। आणि तुम्ही बघू शकता आपलं ढोकळ्याचं मिश्रण हे पहिल्यापेक्षाही लाईटवेट झालेलं आहे। इथं ढोकळा आपण कुकरच्या भांड्यामध्ये बेक करून घेणार आहोत। त्यासाठी कुकरच्या भांड्याला आपण तेल लावून घेतलेलं आहे। तुम्ही इथं बटर पेपरही लावू शकता। आता तेलाने ग्रीस केलेल्या या कुकरच्या भांड्यामध्ये आपण हे मिश्रण काढून घेऊ आणि लगेचच 1 ते 2 वेळा टॅप करून आपल्याला हे भांडं स्टीमरमध्ये ठेवायचं आहे। ढोकळा आपण स्टीमरमध्येच बेक करून घेणार आहोत। त्यासाठी 10 मिनिटे आधीच आपण गॅसवरती स्टीमर ठेवलेला आहे। यामध्ये आपण खालच्या बाजूला 1 ते 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे। आता या स्टीमरमध्ये आपण हे मिश्रणाचं भांडं ठेवून यावरती लगेचच झाकण ठेवू आणि मीडियम फ्लेमवरती 20 मिनिटभर आपण हा ढोकळा बेक करून घेऊ। आता इथे आपण ढोकळ्यासाठी लागणारी ग्रीन चटणी तयार करून घेऊ। त्यासाठी आपण इथे एका मिक्सरच्या भांड्यात 3-4 हिरव्या मिरच्या, 3-4 लसणाच्या कुड्या आणि एक छोटा आल्याचा तुकडा घालू। सोबतच पाव चमचा मीठ आणि थोडासा पुदिना घालू। यामध्ये आपण अर्धा लिंबू पिळून घेऊ। सोबतच यामध्ये 1 चमचा दही घालायचा आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर घालून अर्धा कप पाणी घालू। आता मिक्सरवरती याची बारीक अशी पेस्ट तयार करून घेऊ आणि इथं ढोकळ्यासाठी लागणारी आपली ग्रीन चटणी तयार आहे। 20 मिनिटांनी ढोकळा इथं आपला छान बेक झालेला आहे। आता आपण याला डिमोल्ड करून थोडंसं थंड होण्यासाठी ठेवून देऊ। त्यानंतर सुरीच्या साहाय्याने ढोकळा आपण एकसारख्या आकारात इथं कट करून घेऊ। तर अशा प्रकारे इथं आपला ढोकळा हा छान फ्लफी आणि स्पॉन्जी झालेला आहे। आता ढोकळ्याला वरून फोडणी देण्यासाठी आपण इथं एका पॅनमध्ये तेल घेऊ। तेल छान तापलं की यामध्ये आपण मोहरी घालू। अर्ध्या कट करून घेतलेल्या 2-3 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत। अर्धा टीस्पून पांढरे तीळ घालू। त्यानंतर फोडणी एकदा हलवून घेऊन यामध्ये आपण अर्धा चमचा साखर घालू आणि 2 चमचे पाणी घालू। फोडणी एकदा हलवून घेऊन इथं आपण गॅस बंद करू आणि आता ही फोडणी आपण ढोकळ्यावरती घालू। फोडणीत पाणी घातल्यामुळे ढोकळा मॉइस्ट राहतो, म्हणजेच कोरडा पडत नाही। चमच्याच्या साहाय्याने ढोकळ्यावरती फोडणी घालायची आहे। फोडणी घालून झाल्यानंतर वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालू। तर अशा प्रकारे इथं आपला फ्लफी, स्पॉन्जी आणि टेस्टी असा खमण ढोकळा तयार आहे। माझी ही आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि हो, बाजूलाच असलेलं बेल आयकॉनही नक्की दाबा, जेणेकरून माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल। पुन्हा भेटूयात पुढच्या रेसिपीसह। तोपर्यंत नमस्कार।